वचन मैजून कधी घेतलं? लग्नानंतर लगेचच. कधी म्हणजे किती साली घेतलं ते सांगायचं करंदीकर साहेब. सॉरी, 2006 साली घेतलं. काय म्हणतात घेतलं की काय? साहेब मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय आमचं लव्ह मॅरेज होतं. हुंडा वगैरे घ्यायचा काही प्रश्नच येत नाही. हे बघा, तुम्ही आवाज चढून बोलू नका. मला माझ्या रुटीन प्रमाणे काम करू देत. रुटीन प्रमाणे तुम्ही आमच्या दोघांचे जबाब घ्यायला आलात तर? हो, आणि घर पाहिला. बघायला नाही, शोधायला. काय शोधायला? हेच काय कुठे लिहून ठेवलं तुमच्या बायकोनं, डायरी वगैरे, किंवा कुठली औषधं तुम्ही तिला देत होता त्यातून काय दिले का? हे पहा, हे बघा, ही खुनाची केस आहे आणि याच्या चौकशीत आम्ही असेच कुठे प्रश्न विचारतो. एक तर मेडिकल सर्टिफिकेटमुळे सुटलात, नाहीतर कस्टडीमध्येच घेतला असतं, तेही 14 दिवस. कळलं? कळलं. बोला, तुमच्या बायकोची औषधं कुठे आहेत? तिला औषधं देत नव्हतं. काय एवढं गंभीर आजार असून सुद्धा तुम्ही तिचे औषधोपचार नाही केले? नाही. बोला बोला करंदीकर साहेब, बोला. मी अनिल करंदीकर आणि माझी बायको अनिता लग्न झाल्यावर या घरात राहायला आलो. लग्न होऊन आम्हाला 6च महिने झाले होते. आम्ही आमचं मॅरेज लाईफ खूप एन्जॉय करत होतो. पण त्या दिवशी म्हणजे 5 ऑक्टोबर 2006 रोजी सकाळी किती वाजले? उशीर झाला मला. टिफिन द्या पटकन. सर अरे जाता जाता माझ्या ऑफिसला सांग मी आज येणार नाहीये. हो ठीक आहे, काय हरकत नाही. पण का ग? अरे मला जरा बरं वाटत नाही. बरं वाटत नाही का? काय होतं? अरे भूक लागत नाहीये, अंगात पण जरा कसकस जाणार. औषध घेतलंस का तू? हो रे, घेतल्या गोळ्या, पण काही बरं नाही मला. ठीक आहे, काही हरकत नाही. तू आराम कर, मी कळत तुझ्या ऑफिसला. हां, एक मिनिट. तुला भूक लागत नाही आहे? हो. अंगात कसकस जाणवते? हां रे. हे तुला उलटी झाल्यासारखं होत आहे? हो. आणि चक्कर आल्यासारखं पण होत असेल ना? हो रे, कालपासूनच. मी आत्ता माझ्या ऑफिसमध्ये फोन करत होतो. अरे ऐक, तुझ्या ऑफिसला कशाला? अगं हे सांगण्यासाठी की मी आज ऑफिसला उशिरा येणार आहे. बायकोच्या बरी नाही आहे, तिला चेकअपसाठी डॉक्टरांकडे घेऊन जायचं. अरे अरे अनिल, काय चाललंय तुझं? अनिल ऐक ना माझं. काय झालं? अरे अनिल. हां. अरे चेकअप कशाला? बस का? अगं एवढं सगळं होतंय, मग चेकअप नको करायला? म्हणजे बायकोला भूक लागत नाहीये, उलट्या होत आहेत, चक्कर येते, लग्न होऊन फक्त 6च महिने झाले असतील. नवऱ्याने काय करायला पाहिजे? हे सांग ना, काय करायला पाहिजे? ऑफिसात उशिरा जाण्यापेक्षा रजाच टाकली पाहिजे. आणि आणि चेकअप झाल्यानंतर दिवसभर एन्जॉय करायला पाहिजे. म्हणजे म्हणजे एखादा सिनेमा पाहावा, बाहेर जेवण करावं, यावं आणि मग काही नाही, मी तयार होते.
नीता सावकाश तू आवडून आहे आपण डॉक्टरकडे जाऊ हां रिपोर्ट्स घ्यायला संध्याकाळी अनिलला पुन्हा माझ्या लॅबमध्ये बोलवलं होतं मी. त्याला जरा बरं वाटेल असं झालं म्हणून मी तिथं रिक्षामध्येच बसलो आणि डॉक्टर अभिजितकडे आलो. अनिल अतिशय एक्साइट झाला होता. बाळ झाल्यावर काय काय करणार सगळं सांगत होता मला. हो त्या दिवशीच आम्ही दोघं खरेदी करणार होतो. पाळणा दुपटी जमली छोटी स्कूटर वगैरे. मला नुसती घाई झाली ती ऐकण्याची. वेड्याने मला अभिनंदन करण्यासाठी कॅडबरी आणि बुके सुद्धा आणला होता. कोणती औषधं घ्यायची विचारत होता. काय काय काळजी घ्यायची सगळं विचारत होता. मुलगा होणार का मुलगी हे सुद्धा विचारलं. म्हणजे काय? आम्हाला कोणी चाललं असतं. मला वाटलं तुम्ही सुद्धा असताल बाकीच्या प्लीज. मी मात्र खूप अपसेट होतो. अनिलचा उत्साह पाहून फार हादरून गेलो होतो. कारण टेबलावरचे रिपोर्ट्स काही वेगळं सांगत होते. मी नक्की काय सांगत होते? मी अनिलला सांगितलं, विजित प्लीज परत नको सांगूस. मिस्टर करंदीकर आम्ही जबाब घेतोय. सॉरी. काय सांगितलं तुम्ही? मी सांगितलं अनिता प्रेग्नंट नाही आहे. अनिता सिरियस आहे. या ज्या सिम्पटम्स आहेत त्या वेगळ्यामुळे येत आहेत. म्हणजे नक्की कशामुळे? अनिताला ट्युमर होता. आणि आम्ही समजलो होतो आम्हाला. शांत होय, शांत हो. नंतर आम्ही ट्युमरच्या टेस्ट केल्या. मग रिपोर्ट्स काय सांगत होते? अनिताचा ट्युमर सेकंड स्टेजमध्ये होता. मॅलिग्नंट म्हणजेच वाढत जाणारा होता. त्याच्या सेकंडरीज गर्भाशयात आतड्यात वाढण्याची खूप दाट शक्यता होती. हो आय सी. आता फक्त प्रश्न होता तो आणि त्याला सांगण्याचा. त्या दिवशी ऑफिसला गेलोच नाही. दिवसभर फिरत राहिलो. सकाळी अभिजितच्या लॅबवर गेलो. ऑपरेशन संबंधी चौकशी केली. एक दोन नातेवाईकांकडे सुद्धा गेलो. संध्याकाळी घरी आलो तर अनिता पाळणा घेऊन आली होती. हात आल्याला पाळणा पाहिला आणि मी हादरलोच.
अरे अनिल आलं वाटतं. अनिता, अनिल, अरे उठ ना लवकर. अरे लवकर उठ. एक काय झालं अनिता? अरे चल तर तू आतमध्ये. काय अरे लवकर चल ना रे. हो. एक सरप्राईज आहे. लवकर लवकर प्लीज चल ना लवकर. सरप्राईज. मी देशपांडे यांनी गेलो होतो दुपारी. एक कसं आहे? हो, छान आहे. पण एवढी घाई कशाला केलीस? अरे असं कसं करतोस? नंतर किती खर्च वाढतात, म्हणून आधीच एक एक गोष्टी घ्यायचं ठरवलं मी. आणि तुम्ही आता जास्त पैसे द्यायला लागा, ओव्हर टाईम करायचा. ठीक आहे. आणि ऐक ना, हे माझं नाव आपण कुठल्या दवाखान्यात नोंदवायचं? एवढंच? अरे असं काय करतो? घरात का बाळपण करणार आहेस? आधीच नाव नोंदवावं लागतं, नंतर तुझीच गडबड होईल सगळी. हो. आणि आपण ना आधीच ठरवूयात हा, कोणत्या शाळेत घालायचं, कोणती नर्सरी, सगळं कसं आधीच ठरवूया. हो, ठरवायला पाहिजे. काय रे, काय झालं? असं का दिसतोयस? आज ऑफिसला गेलोच नाही. अरे असं कसं करून चालेल? आता आपल्याला बाळ होणार आहे. प्लीज प्लीज बोलू नकोस. आणि काय झालंय? अनिता, अगं मी. आणि मला सांग काय झालंय? अनिता, तू बस बस इकडे. अरे अनिल, काय झालंय? आणि असा का चेहरा दिसतोय तुझा? अनिता, मी आज डॉक्टर अभिजितकडे गेलो सकाळी. माझ्या प्रेग्नन्सीबद्दल काही सिरियस नाही आहे ना? नो टेन्शन. त्याच्याबद्दलच सांग. काय काय झालं? अनिता, तू प्रेग्नंट नाही आहेस. काय? अनिता, मी प्रेग्नंट नाही का सांगतोय? आणि तू माझी मजा नाही ना करत आहेस? अनिता, ऐक मी काय सांगतोय ते. हे बघ आपण खूप चुकीचं समजलं होतं. डॉक्टर अभिजितने मला सांगितलंय तू प्रेग्नंट नाही आहेस. अरे अरे पण ती माझी तब्येत, ती चक्कर वगैरे. त्याचं कारण दुसरं आहे. ठीक आहे, मग त्यात तेवढं तोंड पडायला काय झालं वेड्या? आपल्याला वाटलं आपल्याला बाळ होणार आहे म्हणून. होतं असं कधी कधी. आपलं लग्न होऊन 6 महिने झाले, आपण केलेली खरेदी नक्कीच वाया जाणार. नाही, तसं नाही झाली. म्हणजे तुला बाळ होऊ शकणार नाहीये. ए, हे तू काय बोलतोस? अरे तुला तरी समजते का काय होतंय ते? बाळ होणार नाही म्हणजे? उगीच वाटेल ते बडबडू नकोस हं. बघू मला माझा रिपोर्ट दाखव मला. मी सांगतो ना, हे बघ, तुला नाही करणार त्यातलं. हे बघ, तू आज मला रडवायचीच मूडमध्ये आहेस. बघू मला माझे रिपोर्ट कुठे ठेवलेस? अनिता, मी तुला सांगत होतो ना, तू रिपोर्ट वाचू नकोस म्हणून. मी तुला सांगितलं असतं. अगं, मला अभिजितने सांगितलं तेव्हा मी देखील भरतीत झालो होतो. अर्धा तास तू माझ्याशी काहीतरी बोलत होता, मला काहीच कळत नव्हतं. हे बघ, मला माहिती आहे प्रॉब्लेम सिरियस आहे. अनिता, शांत हो तू, शांत हो. आता आपण काय करायचं? अनिता, शांत हो तू. बघ, तुला त्रास होईल नाही तर. शांत हो.
नक्कीच असं झालं. तूही वेगळं आणि ते डॉक्टर अभिजित वेगळे दिसते. अरे तुमच्या लक्षात आलं नसेल, एका नावाच्या 2 बायका असू शकतात. मी ती बाई नक्कीच नाही. तू आत्ताच्या आत्ता फोन कर आणि त्यांना सांग सारखी नावं असल्यामुळे रिपोर्ट चढला बदल झाली असेल. उद्या सकाळी जाऊन रिपोर्ट घेऊन आणि तो पण नारायणी ते चेक केलं असतंच ना तर लक्षात आलं. आणि हां ते जाऊ दे. नक्की करते मस्तपैकी आपण ना कॉफी घेऊया ना. आणि माझं ना उद्याच मॅटर्निटी होममध्ये नोंदवून जातो. समजलं? अरे तू का असा चेहरा काढलाय? जी बाई असेल तिला उद्या कळल्यावर काय वाटत? कोण असेल बिचारी? कुठे राहत असेल? पण मी ती बाई नक्कीच नाही आहे. ते रिपोर्ट माझे नाही आहेत. अनिल सांग तुमची चूक झाली आहे ना. तू आणि डॉक्टरांनी रिपोर्ट बदललेत ना. ते रिपोर्ट माझे नाही आहेत ना. सांग ना अनिल, ते रिपोर्ट माझे नाही आहेत ना. मी ती बाई नाही आहे ना. अनिल सांग ना, ते रिपोर्ट माझे नाही आहेत ना. मी ती बाई नाही आहे ना. अनिल सांग ना. अनिल प्लीज सांग. बसा, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येतो. नकोय मला, बैस तू. काही नाही रे, तुला सांगितल्यापासनं मला खूप अस्वस्थ वाटत होतं. तिला सांगितलंस? हो, रिपोर्ट्स बघितले. काय रिॲक्शन होती तिची? मला खूप भीती वाटते. तिला ऍक्सेप्ट करायलाच खूप जरूरत आहे. आताच तिला चक्कर आली. काय तिच्या पोटात वगैरे पण दुखतंय का? नाही डॉक्टर, ते चक्करच आहे. अनिल, ऑपरेशन संबंधी काय डिसिजन घेतलायस तू? नाही डॉक्टर, मी तसं अजून काही डिसिजन नाही घेतलं. पण लवकरात लवकर काय ते ठरवावं लागेल आपल्याला. डॉक्टर, ऑपरेशनला साधारण किती खर्च आहे? हे बघ, ॲक्च्युअल ऑपरेशनला आपल्याला 7 ते 8 लाख रुपये लागतील. बाकी मेडिकल वगैरे सगळं एक साधारण टोटल 10 लाख रुपयापर्यंत खर्च येऊ शकतो. 10 लाख रुपये? हा खर्च लगेचच करावा लागेल. हो, येत्या 8-15 दिवसात. डॉक्टर, ऑपरेशन झाल्यानंतर अनिता पूर्ण बरी होईल ना? अनिल, आय मस्ट टेल यू, आणि त्याचा ट्यूमर सेकंड स्टेजमध्ये आहे. अशा केसेसमध्ये सेकंडरीज खूप डीप गेलेले असतात रे. ऑपरेशन केल्यानंतर सुद्धा पुन्हा तो 6 महिन्यांनी उद्भवू शकतो. तो पूर्ण बरा होईल का नाही याची काही शाश्वती नाहीये.
म्हणजे कसलीच शाश्वती नाही. करेक्ट. नाही मग 10 लाख रुपये खर्च आपण कशासाठी करायचं? अरे आपल्या समाधानासाठी. आपण तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. नाही डॉक्टर, पण ती वाचणारच नाहीये हे माहीत असताना आपलं समाधान कसं होऊ शकेल? अनिल, हे ज्याच्या त्याच्या विचारशक्तीवर अवलंबून असतात. विचारशक्तीवर नाही डॉक्टर, परवडण्यावर अवलंबून. माझ्यासारखा माणूस जेव्हा 10 लाख रुपये उभे करतो ना, तेव्हा तिने आपलं राहतं घर, बँक बॅलन्स, दागिने, उधार इतक्या सगळ्या खटपटी करून ते पैसे जमा केलेले असतात. आणि ते असे माती मुलणार असतील तर काय उपयोग? डॉक्टर मला एक सांगा, जर मी काहीच केलं नाही तर आमच्याकडे किती दिवस? 2 ते 3 महिने. आणि ऑपरेशन झालं तरी सुद्धा 6च महिने? कदाचित 2-4 महिने जास्त. फक्त 2-4 महिने? नाही डॉक्टर, हा हिशोबच पटत नाही. एनिवे, मी निघतो आता. काय असेल तो डिसिजन लवकर घे आणि लवकरात लवकर मला कळव. ठीक आहे? काळजी घे स्वतःची. येस, थँक्यू डॉक्टर. सॉरी टू से की आमच्याकडून रिपोर्ट्सची अदलाबदल नाही झाली. डॉक्टरांनी आपल्याला ऑपरेशनचा डिसिजन घ्यायला सांगितलं. हे बघ, तू म्हणत असेल तर आपण ऑपरेशन करू. मी कुठूनही पैसे उभे करेन. अनिता, आणि ऑपरेशन करून सुद्धा तू पूर्ण बरी होशील याची डॉक्टर गॅरंटी देत नाही. तू घाबरू नकोस. ऑपरेशन शिवाय सुद्धा तू जास्तीत जास्त 3 महिने जगशील. आणि ऑपरेशन केलं तर 6 महिन्यापर्यंत. मला ना काही सुचतच नाही मी काय करू. पण काहीतरी डिसिजन घ्यायला हवा. खरं तर तुला कसं सांगावं ना तेच कळत नाही. कुठून सुरुवात करावी ना तेच कळत नाही. आपली ओळख झाल्यापासून आपण सगळ्या गोष्टी विचार करून केल्या म्हणून तुला सांगितलं पाहिजे. तू घाबरू नकोस. आणि म्हटलीस तर मी सांगूच शकणार नाही. तू विचार कर. मला सांग आपण काय करायचं. मग तुम्ही ऑपरेशनची तयारी केली? नाही.
तुमच्या मिसेस उपचाराशिवाय गेल्या? नाही. मग तुम्ही तुमच्या बायकोला ऑपरेशन करायला लागेल असं काही सांगितलंच नाही? नाही. अच्छा, मग ऐकत नाही म्हणून सांगितलं? हे कसं शक्य होईल इन्स्पेक्टर साहेब? तो सांगतो ना त्याचं लव्ह मॅरेज होतं ते. आणि अनिताला ऑपरेशन संबंधी जो काही खर्च होता तो पूर्ण करण्याची तिची तयारी होती. हो, पण ऑपरेशन झालं नाही हे खरंच आहे ना? आणि यांच्या मिसेस उपचाराशिवाय गेल्या हे खरंच आहे? नाही, उपचाराशिवाय गेली नाही. मग तिच्यावर उपचार झाले 2 महिने. मी केलं. उगीच घरगुती उपचाराचा थापा मारू नका. तुम्ही जरा ऐका, मी कोणते उपचार केले. रादर आम्ही दोघांनी. माझ्या प्रश्नांची उत्तरं फक्त हो किंवा नाही मध्ये द्यायची. हो. मी जर ऑपरेशन केलं तर कदाचित 6 महिने जगेल. हो. आणि नाही केलं तर 2 किंवा 3 महिने. हो. मला बाळ होणं शक्य नाही. हो. मी जे सांगेन ते तू ऐकणारच. हो. बघा. हो. ओके. तुला ऍक्टिंग येते? हो. किती दिवस ऍक्टिंग करू शकशील? 1 महिना, 2 महिने का 3 महिने? हो. माहीत, आत्तापासून ऍक्टिंग करायला सुरुवात करायची. ऐक अनिल, मी आई होणार आहे. मला हसत मरायचं आहे अनिल. ते पूर्ण लाईफ एन्जॉय करत मरायचं आहे. मला या 3 महिन्यात मला झालेल्या यातनांबद्दल मी एकदाही तुला जाणून देणार नाही. आणि तू पण मला माझी काळजी वाटते असं जाणून देऊ नकोस. आता उद्यापासूनच 3 महिन्यांची रजा टाक. हो. अनिल मला खूप घाम येतोय रे. आणि चक्कर पण येते. सावकाश. तुला मी सांगितलं होतं ना, तू जास्त स्ट्रेन नको घेऊस म्हणून. हां. अनिल त्या शेल्फमध्ये इलेक्ट्रॉल पावडर आहे, ती आण ना जरा. हो ठीक आहे. तुला मी पाणी उकळून देऊ का? अरे मला अशीच खायची आहे. अगं अशीच खाऊन काही उपयोग नाही. ती पाण्यातच घ्यावी लागते, त्याशिवाय ताकदच येत नाही. अरे मला ताकदीसाठी नकोय का, मला खावीशी वाटते म्हणून. हो आण ना तू लवकर. अरे अनिल, अरे आण ना लवकर. अनिल. सावकाश तू. बरं तू काय जेवणारस? मी बाहेरूनच काहीतरी घेऊन येतो. आजपासून घरी बनवणं बंद करायचं. मला ना एक मसाला पावजोडी आणि पुलाव घेऊन द्या. अगं कशासाठी तेलकट खाती असतो? तुला त्रास होईल पुन्हा. अरे तू आत्ताच म्हटलंस ना पाहिजे ते सांग म्हणून.
हा कोण बोलतंय? मी अनिता आंटी. अगं आपण नाही का नेहमी बागेत खेळायचो. अगं अशी काय करते? हॅलो हॅलो ऐक ना. अगं रॉंग नंबर नाही आहे, मी अनिता आंटी बोलते. आणि तू कोण बोलतेस? कोमल. हाय कोमल. तू कितवीत आहेस? सिनियर KG. ओके. ऐक ना, मला रोज फोन करशील? माझा नंबर लिहून घे ना. हां, आमच्याकडे ना एक बाळ येणार आहे. तू बोलशील त्याच्याशी रोज? मला रोज फोन कर. हां मग घे ना, माझा नंबर लिहून घे. हां, 2436222266. हां, मला रोज फोन करायचा. हां, ओके बाय, गुड नाईट. हॅलो, हां डॉक्टर अभिजित. हां मी अनिता बोलते. मी मजेत आहे. ते दुखतच असतं, पण मी त्याच्यासाठी नाही फोन केला. उद्या तुम्ही आमच्याकडे जेवायला यायचं. अहो का म्हणजे काय, उद्या माझं डोहाळे जेवण आहे. हां हां नाही, अनिल येईलच सांगायला, पण मी ॲडव्हान्समध्ये सांगितलं. नाही नाही असं नाही चालणार, तुम्हाला यावंच लागेल. हां मग येत आहे ना उद्या? नक्की या. हां ओके बाय. वेज पुलाव म्हणायला गेलो, तिथल्या लक्षात आलं मसाला पाव घेतलाच नव्हता.
पुन्हा खाली गेलो होतो. अरे आणि पुन्हा निसता वेंगळाच आहे. तूही लवकर आतपर्यंत चल. अनिता ये लवकर आतमध्ये, का बाहेरच घेऊन येऊ? चल अनिता, भूक लागली मला. तुलाही लागली असेल ना? अनिता बाळ रुसले तर चला चला मम करायचे ना? नाही मग बाबांनी बनवायचं का? एक घास बाबांचा. गोष्ट बर. एक बाबा असतो, एक आई असते. एक दिवस काय होतं माहिती आहे? आई एक पिल्लू घेऊन येते, आई बाबांचं. मग ते पिल्लू त्यांच्याकडेच राहिलं. कोणाकडे? आपल्याकडे? हो, आपल्या घरात. आणि त्या पिल्लाला सारखी घेऊन बसायची. पिल्लू सुद्धा आईच्या पोटाला बिलवायचं. आता आईच्या पोटाला ऊब असते ना, पिल्लाला थंडी वाजायची ना, असाच ऊब यायची. अनिता काय होतं तुला? आम्ही माझ्या पोटात दुखायला लागलाय. अगं तू झोप इकडे. हे नाही, तू गोष्ट सांग, मला गोष्ट ऐकायची. तू अनिल गोष्ट सांग ना. हो ठीक आहे. मग बाबा ऑफिसातून आला की पिल्लू पंखा पसरून धावत जायचं आणि बाबाचा पापा घ्यायचा. मग बाबा त्याला एक कॅडबरीचा घास द्यायचा. एक दिवस आई करते थोडीशी आजारी. तिच्या पोटात दुखायला लागलेलं असतं. मग पिल्लू आणि बाबा आईला एक घास कॅडबरीचा देतो आणि इथे इथे बसले मुलाचा खेळ खेळ. आणि म्हणजे तुमच्या बायकोला यातना होत असून सुद्धा तुम्ही तिचा इलाज नाही केला. हा खून आहे. नाही, मला नाही वाटत तसं. अहो, प्रत्येक पुढेला वाटतच नसतं की तो चुकलाय ते, पण त्याच्या हातून खून हा जाणवत असतो ना. खून होणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू हा अतिशय यातनामय असतो.
पण आणि समाधानानं गेले, हसतमुखाने गेले. तुम्ही जे सांगताय तो ठोस पुरावा नाही. उलट औषध हप्त्यात परवडले नाहीत म्हणून तुम्ही तिचा इलाज नाही केला आणि त्यातच ती गेली हे सिद्ध होते. शिक्षा काय? शिक्षा कमीत कमी जन्मठेप. का? फाशी नाही? होईलही, पण तुम्हाला खून करताना कोणी पाहिलं नाही. शिवाय मेडिकल रिपोर्ट नुसार तुमची बायको ट्युमरच्या व्याधीने गेली हे सिद्ध होतंय. तुम्हाला मी एक साक्षीदार देऊ शकतो. हो डॉक्टर अभिजित. काय एका साक्षीदार? डॉक्टर काय साक्ष देतील? मी डॉक्टरांबरोबर डिस्कशन केलं होतं. त्याच्यामध्ये ट्रीटमेंट करण्यासाठी मी त्यांना नकार दिला. आठवतंय डॉक्टर त्या दिवशी, डोहाळ जेवणाच्या दिवशी? हो हो बरोबर, डोहाळ जेवणाच्या दिवशी. तू आवड बरं का डॉक्टर अभिजित येतीलच इतक्यात. हो हो हॅलो, हां डॉक्टर अभिजित. हो हां, उशीर होतोय का? हो ठीक आहे ना, काही हरकत नाही. हो नाही पण तुम्ही येताय ना डॉक्टर? नाही म्हणजे आणि त्याला बरं वाटेल. हो नाही ठीक आहे, काय हरकत. ओके थँक्यू. अरे आणि हां हां, अरे आईस्क्रीम फ्रीजमध्ये ठेवलंस का? नाही अगं राहून गेलं, ठेवतो मी. आणि ते काय गं? अरे असं काय करतोस? आता मी प्रेग्नेंट आहे ना, मग पोट नाही काय वाटणार माझं? हो ठीक आहे, मी आईस्क्रीम ठेवतो फ्रीजमध्ये. अनिता हो हो होतंय. हां डॉक्टर अभिजित कसा? काय आहे सगळं अनिल? तुला माहिती याचे परिणाम काय होणार आहेत? हे मी सगळं आणि त्याला खुश ठेवण्यासाठी करतो डॉक्टर. तुम्हाला सांगू, आणि ते जेव्हा
बोलताना. अरे डॉक्टर अभिजित, अनिता. अरे उशीर झाला तुम्हाला यायला? अगं हो, ते थोडे ट्रॅफिकमध्ये अडकले होते त्याच्यामुळे तुम्ही फोन सुद्धा केला होता. बाय द वे अनिता, तू कशी आहेस? मी मजेत आहे आणि पिंटेही मजेत आहे. डॉक्टर आपण फोटो काढूयात का? हो कोर्स. हां अनिता. सुंदर. आपण जेवूयात का मग आता? अरे अरे एक फोटो राहिलाच ना आपला. आणि असं काय? हां हो, ॲक्च्युली डॉक्टर हे झालं महाजनाचं. आता पिंटूच्या वाढदिवसाचे फोटो काढायचे आत्ताच. हो, इन ॲडव्हान्स. आम्ही त्याचा ॲडव्हान्समध्ये बर्थडे सेलिब्रेट करतो. अरे मी पिंटाला घेऊन येते, तू केक आण ना. हो. तुम्ही हे सगळं कसं करू शकता रे? शक्य डॉक्टर. एक या नाटकाचा अंत काय माहिती आहे. आणि आम्ही दोघांनी ठरवून टाकलं, हसतमुखाने आणि समाधानाला येणारं मरण स्वीकारायचं. डॉक्टर, आपण मरण टाळण्यासाठी प्रयत्न करतो, धडपड करतो, त्याच्यामुळे जास्त दुःखी होतो. पण माझ्या मते अनिताला आता प्रचंड यातना होत असतील कदाचित. गेल्या 2 महिन्यामध्ये अनिता बाहेर पडली ती प्रेग्नन्सीला व्यायाम म्हणूनच. रात्री अपरात्री तिच्या पोटात दुखायला लागलं तर आम्ही अंगाई गीताची प्रॅक्टिस करायचो. आमच्या या पिंटूला झोपवण्याचा प्रयत्न करायचो. त्याच्यामध्ये त्या दिवशीची रात्र कशी जायची ना, कळायचंच नाही.
हे उपाय छान आहेत ना डॉक्टर? ऑपरेशन केलं असतं तर प्रत्येक दिवस मरणाची वाट बघत आणि गेलेल्या पैशाचा हिशोब लावण्यामध्ये 2 महिने गेले असते. आणि शेवटी माझ्या हातात काय आलं असतं? थोडा मासा झालेला आणि त्याचा रोग जरा सापडा. आणि उद्या जरी आणि तर गेले ना डॉक्टर, तरी माझ्याकडे खूप आठवणी आहेत. आणि त्याच्या हसण्या खेळण्याच्या, त्याच्या रुसण्याच्या, आई होण्याच्या वगैरे. तरी अनिल एकदा तुला चेक करून घेऊ का मी? हो ठीक आहे, पण बाळंत आणि त्याला चेक करताय असंच दाखवा. आणि हो, तिला औषधं वगैरे कोणती द्यायची आता? नाही डॉक्टर, आता कुठलंही मेडिसिन तिच्यावर परिणाम नाही करणार. तिचं नाटक तिच्यामध्ये पूर्ण भिनलं आहे. चल. अनिता, अनिता. काय रे? अगं बस ना, डॉक्टरना तुझ्याशी काहीतरी बोलायचं. या अनिता बस. बस बस काय. हात बघू तुझं. डॉक्टर, हे काय करता तुम्ही? अगं अनिता, तुझी तब्येत नको का चेक करायला? पिंटू कसा आहे आणि तो येणार कधी आहे, चेक नको करायला? बघू लवकरच. थँक्यू डॉक्टर, थँक्यू. अरे आणि फ्लेक्समध्ये काढले ते आणलं. हो नको. अरे हे काय आईस्क्रीम? अरे जेवण होतं ना आत्ता? सॉरी डॉक्टर, आज माझं डोहाळे जेवण ना, म्हणून मला आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी आणायचं ठरलं. हो, आणि त्याला आईस्क्रीम खूप आवडतं. हो, आज आहे ना भरपूर आईस्क्रीम खाऊन घेणार आहे, म्हणजे आतल्या पिंट्यालाही कळेल आईला किती आईस्क्रीम आवडतात ते. हो, पण पिंट्याने शिंकत जन्म नाही घेतला म्हणजे मिळवलं. म्हणजे? अरे आदल्या दिवशी आईने एवढा आईस्क्रीम खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी पिंट्या शिंकत नाही का जन्म घेणार? हो. थँक्स फॉर द पार्टी बोथ ऑफ यू. ओके अनिता, मी निघू. काळजी घे स्वतःची, पिंट्याची पण. हो. अनिल जरा येतोस, मला काही तुला इन्स्ट्रक्शन द्यायचे आहेत. हो चला. बाय. आणि मी डॉक्टरांना कन्सल्ट करतो. तू आराम कर ना. अरे लवकर या, मला जरा पोटात फुटल्यासारखं होतं. पिंट्याही बहुतेक लोक आईस्क्रीम खातं वाटतं. हो ठीक आहे, आराम कर. हॅलो, कोण? कोमल, आज आठवण झाली वगैरे शहाणे. आणि काय तुला रडायला? आई बाबा तुला ठेवून पिक्चरला गेले का? अगो, तू यांच्याशी कट्टी घे ना, बोलू नकोस त्यांच्याशी. आमच्याकडे ना बाळ, हां उद्या येणार आहे. हां, नाव पिंटे ठेवणार होता मी. तू त्याची ताई होशील ना गं? हां, अगं बोल.
रडू नको हां हां हां. आपण ना त्याच्या शाळेचा ड्रेस आणायला जाऊया हां. अगं उद्या पत्ता ना पत्ता मी सांगेन तुला. अगं कोमल अगं काही नाही ग, पिंटू शिंकतो आतमध्ये आणि आईला त्रास होतोय. हा तू अगं उद्या फोन करशील का? हो आपण उद्या पिंटाला ना आईस्क्रीम घेऊन दे ना. हा आणि अगं मी नाही तुला बाहुली घेऊन देणार. आमच्याकडे पिंट्या नावाचं बाहुलं आहे ना, तोच दे ना तुला. रडू नकोस बाळा. आणि हा आणि अगं कोमल उद्या फोन कर ना. आणि त्याला खूपच त्रास होतो. प्लीज तुम्ही लवकर. हो हो लगेच. हो आज नाही तर उद्याच पिंटा येणार वाटतं. आई ग सावकाश मला तर नाही शक्य. आणि आता आणि तू नाही तू झोप. नाही हे आपल्याला करायलाच पाहिजे. अरे की आपण तुला लगेच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करू. हां लगेच करू हॉस्पिटलमध्ये. हां झोप झोप डॉक्टर येतील. 2 मिनिट थांब. डॉक्टर आलेच. मी आलोच. मी दरवाजा उघडून आलो. अनिता 1 मिनिट. या लवकर. आणि खूपच तुम्ही चेक करा. मी तिच्या कपड्यांची तयारी करतो. काही काढलं नाही याच्यानेच बाबा मध्ये. अगं अनिता हसतेस काय? हसू नकोस तू. अनिता अगं काढलं जमत नाही मला. अनिता हे तू वेळेचे का मी हां अनिता परत का नाही काही.
सांग पटकन. अनिता बोल अगं. डॉक्टर आम्ही सगळं नाटक चाललंय माहितीये का तुम्हाला? अनिता अनिता बोल. अनिता बोल लवकर. अनिता अनिता आमच्या एकांकिकाचं नाव आहे अशी प्रसव वेदना. रायटर आहेत योगेश सोमण. दिग्दर्शिकाचं नाव आहे प्रणिता दामले. आणि त्याच्या भूमिकेत श्यामल गांधी. अनिल करंदीकरच्या भूमिकेत विकास शिकवण. डॉक्टरच्या भूमिकेमध्ये आनंद जोशी. आणि पोलिसाच्या भूमिकेमध्ये मधुसूदन सोनवणे.